नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप बी आणि सीचा 2023चा पेपर आणि या पेपरमध्ये आलेले इतिहास या विषयाचे क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन असा आहे की डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाकडून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली येथे दरबारात हजेरी लावली. तर मित्रांनो, आयोगाला जर हा क्वेश्चन द्यायचा असला असता तर त्यांनी हा श्री गणेशा शब्द आपल्याला मुद्दामून दिलेला आहे, कारण त्यांचं सांगणं असं आहे की ही हिंट दिलेली आहे आपल्याला एका प्रकारची. कारण त्याने असाही दिलेला आहे असता की यांनी स्वदेशी चळवळीचा सुरुवात करून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली असते. तर आपण जर ऑप्शन बघितले तर पहिलाच ऑप्शन असा आहे की त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की गणेश वासुदेव जोशी, जेणेकरून आपण असे सांगू शकतो की इथं पण गणेश आहे आणि इथं पण गणेश आहे. त्यानुसार आपण ऑप्शन नंबर 1 हे डायरेक्ट मारू शकतो. तर मित्रांनो, याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की क्रांतिकारी सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. तर मित्रांनो, हा क्वेश्चन जर आपण बघितला तर आयोगाने इथं सांगितलेलं आहे की चळवळी आणि आंदोलन, म्हणजे आयोगाचं सांगणं असं आहे की तुम्हाला चळवळी आणि आंदोलन या दोन्ही गोष्टी उत्तरमध्ये असल्या पाहिजेत. तर आपण तसं जर ऑप्शन बघितला तर 3 नंबर जो की क आहे त्याच्यात चळवळ आहे आणि ऑप्शन नंबर 4 ड त्याच्यात आंदोलन आहे. तर ज्यामध्ये या दोन्ही गोष्टी असेल ते ऑप्शन आपलं उत्तर राहू शकते. तर यानुसार जर आपण गेलो तर 1 नंबर येत नाही, कारण आयोगाने वरच सांगितलेलं आहे आपल्याला की कोणत्या म्हणजे अनेक वचने. त्यानुसार आपल्याला मॅक्झिमम ऑप्शनचा विचार करावा लागेल. त्यानुसार 1 नंबर तर जातो आणि 2 नंबर जातो, कारण की आयोगानं ऑप्शनमध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की चळवळी आणि आंदोलन दोन्ही पाहिजेत. तर इथे ड नसल्यामुळे 2 नंबर हा ऑप्शन पण जातो. नंतर राहिला मित्रांनो 3 नंबर आणि 4 नंबर. तर आपल्याला जिथे वरीलपैकी सर्व बरोबर आणि 3 आणि 4मध्ये मित्रांनो नेहमी आपण 4 ऑप्शन म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर, जिथे की मॅक्झिमम ऑप्शनचा विचार केलेला असतो, आपण ती योग्य म्हणून ती उत्तर राईट केले पाहिजे. मित्रांनो, याच्या समोरचा क्वेश्चन आहे की इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या घटनात्मक सुधारणा दिल्या, त्याची कारणे सांगा. तर दिल्या हा अनेक वचने असल्यामुळं मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शनचा विचार करावा लागेल. त्यानुसार जर आपण गेलो तर ऑप्शन 1 नंबरमध्ये 2 आहेत, ऑप्शन 2मध्ये ब आणि क 2 आहेत. त्यानुसार हे दोन्ही आपण कट करू शकतो, कारण कारणे ही मॅक्झिमम असू शकतात. आणि 3 नंबर आणि आता राहिलेत मित्रांनो 4 नंबर, जो की वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर 3 नंबरमध्ये ब क ड आहेत, पण मला माहीत आहे की क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला होता, हा कारण तर राहू शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला 3 नंबर पण कट करावं लागेल आणि वरीलपैकी सर्व बरोबर 4 नंबर जो राहील. तर समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, नारायण मेघासी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते. तर क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो कोणत्या व्यक्तींचे सहकार्य, म्हणजे कोणत्या म्हणजे हे अनेक वचने झालं मित्रांनो की आपल्याला इथे मॅक्झिमम लोकांचा विचार करावा लागेल. जर त्यानुसार जर आपण गेलो तर ऑप्शन 1 नंबर अ मध्ये 2च व्यक्तींचा समावेश आहे मित्रांनो, त्यामुळे आपण तो कट करू. ऑप्शन ब मध्ये 2च आहे, त्यामुळे तो पण आपण कट करूत मित्रांनो. आता राहिले मित्रांनो ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 4मध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. मित्रांनो, या ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त लोकांचा समावेश आहे, त्यामुळे म्हणजे हा ऑप्शन एक प्रकारे सेल्फ एक्सप्लेनेशन म्हणजे स्वतः सांगतो की मी उत्तरामध्ये असू शकतो, तुम्ही माझा समावेश करा. यानुसार जर आपण गेलो मित्रांनो तर ऑप्शन नंबर 3मध्ये म्हणजे 1 आणि 2 आपण या काय त्यानुसार मित्रांनो ऑप्शन नंबर 1 हा आपण इलिमिनेट करतो, 2 हा इलिमिनेट करतो आणि मी 3 नंबर इलिमिनेट करतो, कारण मित्रांनो मला माहीत आहे की कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा समावेश नारायण मेघासी लोखंडे यांच्यासोबत होता. त्याच्यामुळे हा मी ऑप्शन नंबर 3 इलिमिनेट करतो. आणि राहिला मित्रांनो आपला एकच ऑप्शन, तो म्हणजे 4 क्रमांकाचा. त्याच्यामुळे मी 4 क्रमांकाचा ऑप्शन टिक करतो आणि समोर निघून जातो. तर केशवराव बागडे
हे सत्यशोधक समाजा रिलेटेड आहे आणि ती एक सत्यशोधक समाजाची जी परिषद होती साताऱ्याला 1919 त्या परिषदेचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे मी काही त्याच ऑप्शनसोबत जाणार नाही. त्याच्यामुळे तो इलिमिनेट केला. तर 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कोणत्या गव्हर्नर जनरलनी म्हटले? तर मित्रांनो, असा क्वेश्चन सोडताना आपल्याला म्हणजे क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे की गव्हर्नर जनरल, तर आपल्याला त्यावेळेस जे गव्हर्नर जनरल होते त्यांचा विचार करावा लागेल. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 होते, कारण तेच 1857च्या उठावाचे कारण होते. आणि लॉर्ड रिपन तर सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो, ते 1882 म्हणजे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून त्यांना ओळखतात. आणि लॉर्ड माउंटबॅटन तर हे आपल्या स्वातंत्र्यावेळचे आहेत मित्रांनो, कारण यांचा कार्यकाळ 1947 ते 48 आहे. त्यानुसार आपण हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकतो मित्रांनो. आता राहिला एकच ऑप्शन नंबर, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. तर लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ जर बघितला मित्रांनो आपण, तो 1856 ते 1862 आहे. त्यामुळे आपण या क्वेश्चनचं उत्तर लॉर्ड कॅनिंग हे करू शकतो मित्रांनो, याच्यामध्ये काही नाही. तर मित्रांनो, समोरचा क्वेश्चन आहे की प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? इथे पण बघताना मित्रांनो आपण कोणती या शब्दावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण कोणती म्हणजे अनेक वचनी, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शनचा विचार करावा लागेल. जर आपण अशा प्रकारे गेलो मित्रांनो, तर ऑप्शन 1 जर बघितला तरी त्याच्यामध्ये अ आणि ब आहेत, त्याच्यामुळे तो आपण एलिमिनेट करू. ऑप्शन 2 जर बघितला तर ब आणि क आहेत, त्याच्यामुळे तो आपण एलिमिनेट करू. पण मित्रांनो, आता राहिले 2 ऑप्शन, जे की 3 नंबरचा आहे अ ब क आणि 4 नंबरचा आहे ब क ड. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. त्यानुसार जर आपण गेलो तर आपलं 4 नंबरचा ऑप्शन कट होते मित्रांनो, कारण की त्यामध्ये अ ऑप्शनचा समावेश नाही, त्याच्यामुळे आपण तो करतो. नंतर राहिला एकच मित्रांनो ऑप्शन, तो म्हणजे 3 नंबरचा. त्यानुसार मित्रांनो आपला ऑप्शन 3 नंबर हे उत्तर बरोबर येईल मित्रांनो, समोरचा क्वेश्चन असा आहे की हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती म्हणजे अनेक वचनी मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम ऑप्शनचा विचार करावा लागेल. पण इथं सगळेच ऑप्शन मॅक्झिमम आहेत मित्रांनो, आणि वरीलपैकी सर्व पण आहेत. त्यानुसार आपण बघूच समोरचे ऑप्शन कसे सेट केलेले आहे. तर ऑप्शन 1 मध्ये बघितला तर 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याची घोषित केली. हे फर्स्ट विधान आहे मित्रांनो. आणि दुसरे की हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. तर मित्रांनो, आपण हे बाशी मुंजे होते यासोबत जाऊ शकतो, कारण याच्यामध्ये फिक्स तेवढं सांगितलेलं आहे की हे अध्यक्ष होते, म्हणजे ते राहू शकतात. आणि समोरचा ऑप्शन आहे की डॉक्टर मुंजे. आता मी जर ऑप्शन नंबर 2 बरोबर करत असेल मित्रांनो, तर मला 3 पण करावं लागणार, कारण त्याच्यामध्ये बाशी मुंजेवर अध्यक्ष दिलेले आहेत आणि खाली त्यांचं नाव डबल रिपीट झालेलं आहे, तो म्हणजे मुंजे. त्यानुसार मी ऑप्शन 3 पण बरोबर करतो मित्रांनो, कारण मी जर ब बरोबर म्हणत असेल तर मला क पण करावंच लागेल. आणि राहिला मित्रांनो आता ऑप्शन नंबर 3 ड, जो की त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम डाटा दिलेला मित्रांनो. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य दर्शन. म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये मित्रांनो आपल्याला 3 जागेवर आयोगानं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे पहिले डाटा देऊन तारीख दिलेली आहे, त्याच्यानंतर अधिवेशन पुण्य येते. तर मित्रांनो, अशा क्वेश्चनमध्ये आपण एकतर वरीलपैकी सर्व बरोबर यासोबत जाऊ शकतो. जर आपल्याला कोणतंच माहीत नसेल याच्यापैकी, जर आपल्याला पहिलं माहीत नसेल तर आपण वरीलपैकी सर्व यांच्यासोबत जाऊ शकतो, काय हरकत नाही मित्रांनो. पण बाकीचे ऑप्शन आपले एलिमिनेट होतात. तर राहिला 50-50, तर आपण वरीलपैकी सर्व पण मारू शकतो. पण याचं उत्तर मित्रांनो अ ब क हे आहेत मित्रांनो. समोरचा क्वेश्चन आहे की इसवी सन 1857च्या उठाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी म्हणजे इथं जास्तीत जास्त लोकांचा आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो, महत्त्वाची भूमिका बजावली. तर यानुसार जर गेलो तर ऑप्शन 1 मध्ये अ आणि ब आहेत, ऑप्शन 2 मध्ये ब आणि क आहेत. तर जास्तीत जास्त आणि जेव्हा आपण लोकांचा समावेश असतो मित्रांनो, तेव्हा मॅक्झिमम ऑप्शनकडे आपल्याला जावं लागते. त्यानुसार मी अ आणि
एक ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे एलिमिनेट करतो आणि राहिले मित्रांनो आता ऑप्शन नंबर 3 ज्याच्यामध्ये अ, ब, क आणि ऑप्शन नंबर 4मध्ये ब, क, ड आहे. तर मला माहीत आहे मित्रांनो, जे कोलिन क्लार्क होते ते इकॉनॉमिक्स्ट होते, त्यांचा यांच्याशी काहीही संबंध नव्हता. त्यानुसार जरी आपण गेलो तर ज्याच्यामध्ये डचा समावेश आहे मित्रांनो, ते ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. आणि राहिला मित्रांनो आता एकच ऑप्शन, तो म्हणजे जो की 3 नंबरचा आहे, त्याच्यामध्ये अ, ब, क. अ, ब, क म्हणजे मित्रांनो नील हॅवलॉक, ॲट्रम लॉरेन्झ आणि कॅम्पबेल सर हिरोज हे उत्तर मिळून जाते आहे मित्रांनो, आणि ते उत्तर बरोबर आहे. समोरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, जो की लास्ट क्वेश्चन आहे आपला या सिरीजमधला आजचा. इसवी सन 1875मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? कोणत्या मित्रांनो, तर कोणत्या म्हणजे नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं, कोणत्या आलं म्हणजे आपला अनेक वचने, म्हणजे आपण मॅक्झिमम सोबत जाणार आहोत. कोणत्या भागामध्ये झाले होते त्यानुसार मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शनचा विचार करावा लागेल. आणि ऑप्शन नंबर 1मध्ये जर आपण बघितलं अ आणि ब, की मला माहीत आहे जर जास्तीत जास्त असेल तर ऑप्शन कमीचा विचार करून काहीच फायदा नाही, आपल्याला मॅक्झिममकडेच जावं लागेल. त्याच्यानुसार हे तिन्ही ऑप्शन कट होतात मित्रांनो. तर असं राहिला एकच ऑप्शन मित्रांनो, जो की या क्वेश्चनचं उत्तर आहे, तो म्हणजे अ, ब, ड. त्यानुसार हे उत्तर बरोबर आहे. जर आपण अशा प्रकारे गेलो मित्रांनो तर आपले मॅक्झिमम वेळेस उत्तर येण्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो 12 मे 1875मधील शेतकऱ्यांचे उठाव कुठे झाले होते, हा पण आधी क्वेश्चन झालेला आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सुपे. आणि शेवटचा उठाव झाला होता मित्रांनो, तो पण मुदळीगावमध्ये झाला होता. आणि याच उठावाचा भाग म्हणून 1879मध्ये डेक्कन रिलीफ ॲक्ट हे लावण्यात आलेले होते मित्रांनो, जो की शेतकऱ्यांसाठी होता. तर अशा प्रकारे आजचे आपले येथे सगळे क्वेश्चन संपतात आणि पुढच्या विषयाचे आपण क्वेश्चन घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.